जय महाराष्ट्र. मी रफिया इम्रान पानसरे. माझं एज्युकेशन BA आहे आणि मी सामाजिक कार्यकर्त्यासाठी खूप काही कामं केलेत. महिलांसाठी मी खूप काही 10 वर्षापासून मी कामं करते आणि माझं असं मन आहे का प्रभाग 18 मधले विकासासाठी मी पाऊल पुढे मी आता टाकलंय आणि त्यात मी खंबीरपणे उभी राहणार आहे. बघायला गेले की तुम्ही प्रभाग क्रमांक 18 मध्ये जी भाजी मंडई झाली 1982 साली झालेली, आता जी तिची खूप दुरवस्था झालेली आणि त्याची पार्किंगची समस्या देखील शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही निवडणुकीला सामोरं जातात तर तुमच्या डोळ्यासमोर कोणते मुद्दे प्रामुख्याने समोर येतात? सर्वात आधी तर भाजी मंडई तुम्ही बरोबर बोलल्यात. आतापर्यंत त्यात काही विकास झालेला नाहीये आणि ते माझ्या घराच्या बाजूच आहे. त्या हिशोबाने मी अगोदर तिथं लक्ष माझं देणारच आहे, कारण की जे येणे जाणारे लोक आहेत त्यांना खूप त्रास होतोय. गाडी पार्किंगचा त्रास होतोय, शाळेतनं मुलं येतं जातात आहे त्यांना त्रास होतोय. तर त्यातर्फे तर मी नक्की काम करणारच आहे. त्याऐवजी अजून लाईटीचा काही प्रॉब्लेम आहे, प्लस रोडचा प्रॉब्लेम आहे, पाणीचा त्रास आहे. इतका पाऊस आहे तरीही एक दिवस आड चिंचवड गावात पाणी आहे. त्यातर्फेही मी माझं लक्ष देणार आहे आणि त्यासाठीही मी भक्कम काम करणार आहे. वारंवार वाहतूक समस्याला सामोरं जावं लागतं, त्यासाठी काही उपाययोजना असणार आहेत? हो, नक्की आपण ह्या टॉपिकवरतीही बोलू, ह्या टॉपिकवरतीही काम करू, कारण की चाफेकर चौक असल्यामुळं आणि इथं जवळपास खूप शाळा पण आहेत, भाजी मंडई पण आहेत आणि इथं राहणारे खूप लोक आहेत. त्यामुळं आणि प्रत्येकाचे घरी घरी गाड्या झालेत, तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो, त्यावरही आम्ही काम करणार आहोत. तुमच्या प्रभागामध्ये सध्या प्रामुख्याने गंभीर समस्या कोणती आहे की त्यावर तुम्हाला वाटतं की काम करायला पाहिजे? सर्वात आधी तर जे नाले आहे ते साफ केले पाहिजे, कारण की मी आता खूप लोकांचे आजचे मी सांगते, बाहेरचे रोडचे मेन बोलत नाहीये. जे गल्ली लहान लहान गल्ली आहेत, आज जे महिला जे घर आहेत ते खूप त्रासलेले आहेत, कारण की त्यांचे पावसात म्हणा किंवा असंही सारखं ते ड्रेनेज लीक होत असतो. तर त्यावरती मी भरपूर काम केलं आणि पुढेही त्यावरतीही मी लक्ष देणार आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी तुमच्या काही उपाययोजना राबवणार आहात? हो, ते मी 10 वर्षापासून करते. असं तर मी महिलांना स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस करते आणि भरपूर महिला माझ्याकडे शिकले पण आहेत. त्यांना सर्टिफिकेट आपण वाटप केलं आहे आणि ते घरी बसल्या आता स्वतःचा व्यवसाय करतात, ते कमवतात आहे. अजून दुसरा, जे महिलांचं शिक्षण पूर्ण झालं नाहीये त्यांनाही आपण मार्गदर्शन करतोय, त्यांनाही सपोर्ट करतोय त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. प्लस आता आपण महिलांना घरी बसल्या कामही दिलेलं आहे. शैक्षणिक क्रीडा विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा सुधारणा करण्यासाठी काही ठोस योजना राबवणार आहात? हो, त्यावरती आम्ही चर्चा केली आणि त्यावरती आमचं लक्ष आहे नक्की आम्ही, कारण की आताच्या काळात जितकं महत्त्वाचं शिक्षण आहे तेवढाच महत्त्वाचं स्पोर्ट्स पण आहे. त्यासाठी नक्की आम्ही काम करणार आहोत. तुम्ही निवडणुकीला सामोरं जातात, उद्या निवडून आल्याच्या नंतर सर्वप्रथम प्राधान्य कोणत्या कामात आहे? सर्वप्रथम मी महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणार आहे. जे मुली आपल्या कॉलेजला जातात ते, ज्या मुली शाळेला जातात ते आणि ज्या नाईट शिफ्टवरती जातात ते मुली, महिला असो, हॉस्पिटलचं काम असतो, कोणताही काम असतो, त्यासाठी आपण सर्वात आधी पाऊल उचलणार आहोत. महिलांच्या सुरक्षेसाठी काही टोल फ्री नंबर देखील तुम्ही सुरू करण्याचा विचार आहे का? हो, नक्की त्यावरतीही आम्ही काम करण्याचा आमचा प्रयत्न करणार आहोत. चिंचवड गावामध्ये ब्ल्यू लाईनचा मोठा विषय, त्या सोडवण्यासाठी काही पाठपुरावा करणार? त्यासाठी आता त्या काळात परमिशन नव्हती, 2 मजले 3 मजले बैठक घर असं परमिशन होती, म्हणून लोकांनी त्या हिशोबाने काम केलं. पण आताची गरज जी आहे, फॅमिली वाढलेत, लोक वाढलेत, तर ते जे गरज आहे त्या हिशोबाने आपण नक्की ते पालिकेत आपली अर्ज दाखल करणार आहोत आणि त्यासाठी आपण काम करणार आहोत. प्रभाग क्रमांक 18 मध्ये सर्व मतदारांना काय आव्हान करा? मी हाच आव्हान करणार आहे की मी भरपूर लोक प्रभाग 18 मधले भरपूर लोक आम्हाला ओळखतात आहेत, इम्रान साहेबांना ओळखतात आहे, मला ओळखतात आहे आणि मी काय म्हणजे सोशल मीडियाला धरून कामं नाही केले, मी बेसिक कामं खूप काही केलेत. त्या हिशोबाने मला बेसिक लोक खूप ओळखतात आहे. तर मी त्यांना हात जोडून एकच विनंती करेन, तुमचा पाठिंबा माझ्यासोबत राहू द्या. मी नक्की तुमच्यासोबत उभी आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील त्यावरती मी नक्की काम करणार आहे.